नेहमीची तीच पालकची भाजी खाऊन जर तुम्ही कंटाळला असाल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. कारण आज आपण बनवतोय मस्तपैकी चमचमीत आणि झणझणीत असा ताकातला पालक. रेसिपी अतिशय सोपी आहे, झटपट होणारी आहे आणि तितकीच चविष्ट सुद्धा आहे. म्हणून आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग ताकातला पालक करायला सुरुवात करूया. नमस्कार, मी अमिता पालकर्स किचन मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर हा ताकातला पालक करण्यासाठी इथे मी एक जुडी पालक निवडून स्वच्छ 3 ते 4 पाण्याने धुवून घेतलाय. तुम्हाला हवं असेल तर तो 10 मिनिटं मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवा, म्हणजे तो पूर्णपणे निर्जंतुक होतो. नाहीतर मग 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. आता धुवून झाल्यावर अशा प्रकारे मी तो बारीक चिरून घेतलाय. आता आपल्याला करायची आहे या भाजीसाठी फोडणी. फोडणीसाठी एका पातेल्यामध्ये 2 ते 3 पळे आपल्याला तेल घालायचंय. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग आणि हिंग घालून झाल्यावर हळद घालायची. या फोडणीमध्येच मी कढीपत्ता सुद्धा घालणार आहे. ही बारीक क्रश केलेली लसूण घातलीये आणि ह्या 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातलेत. मिरच्या मी इथे अखंडच वापरलेत, पण त्याला मध्ये उभी चीर दिलीये, ज्यामुळे त्या तेलात टाकल्यावर फुटत नाहीत. तुम्हाला हवं असेल तर मिरची कुटून सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता. अख्खी मिरची घातली की ती काढायला सोपी जाते, म्हणून मी अशा प्रकारे अख्खीच घालते. आता ही फोडणी मस्तपैकी आपल्याला ढवळून घ्यायची आणि फोडणी ढवळून झाल्यानंतर हा चिरलेला सगळा पालक आपण त्यामध्ये घालणार आहोत आणि हा सगळा पालक आपल्याला या फोडणीमध्ये मस्तपैकी ढवळून घ्यायचा आहे. सगळी फोडणी या पालकाला लागली पाहिजे, अशा प्रकारे तो व्यवस्थित ढवळून घ्यायचा आहे. आणि छान ढवळून झाल्यानंतर आपल्याला त्यावर ठेवायचंय झाकण. झाकण ठेवून आपल्याला तो वाफवून घ्यायचा आहे. साधारण 2 मिनिटं तरी आपण झाकण ठेवणार आहोत. 2 मिनिटांनंतर त्याला चांगली वाफ आलेली आहे आणि झाकण काढून पुन्हा एकदा आपल्याला तो ढवळून घ्यायचा आहे. असा आधी आपल्याला तो वाफेवरच शिजवून घ्यायचा आहे आणि मग त्यामध्ये ताक घालायचंय. आता पालक शिजतोय तोपर्यंत आपण ताक करून घेऊया. आता माझ्याकडे तयार केलेलं ताक नाहीये, म्हणून मी ते आत्ताच करतेय. 1 वाटी मी दही या मिक्सरच्या जारमध्ये घालणार आहे आणि त्यामध्ये आपल्याला घालायचंय बेसन. बेसन अगदी 2 चमचेच मी घेतलेलं आहे. खूप जास्त बेसन तुम्ही या भाजीसाठी वापरू नका, नाहीतर ती पालकाची भाजी नाही, त्याचं पिठलं होईल. म्हणून थोडंसंच बेसन आपल्याला यामध्ये घालायचंय आणि त्यामध्ये मी घातलंय पाणी. आता मी हे मिक्सरमध्ये फिरवून घेणार आहे. तुमच्याकडे जर तयार ताक केलेलं असेल तर त्या ताकामध्येच तुम्ही 2 चमचे बेसन घाला आणि ते चांगलं मिक्स करून घ्या. अशा प्रकारे मिक्सरमध्ये मग फिरवण्याची गरज लागणार नाही. आता हे मिक्सरमध्ये फिरवून झालेलं आहे आणि आता हे ताक आपल्याला पालकामध्ये घालायचंय. पण आधी आपण पालक शिजलाय की नाही ते बघूया. आता मी झाकण काढून बघतेय आणि त्याला छान वाफ आलेली आहे आणि पालक सुद्धा बऱ्यापैकी शिजलेला आहे. तुम्ही बघू शकताय मगाशी जो पालक होता त्यापेक्षा तो व्यवस्थित आळलेला आहे. अगदी पूर्णपणे तो शिजवून नाही घेतला तरी सुद्धा चालेल, कारण आपण जेव्हा त्यामध्ये ताक घालणार आहोत तेव्हा तो परत आपण उकळून घेणारच आहोत. आता हे तयार ताक मी यामध्ये घालणार आहे. तयार ताक म्हणजे ज्यामध्ये आपण बेसन घालून कालवलं होतं ते मिश्रण. आणि ताक घातल्यावर सुद्धा आपल्याला हे परत एकदा छान ढवळून घ्यायचंय. बेसन त्यामध्ये घातलंय त्यामुळे बेसन जसं शिजायला सुरुवात होईल तसं ते घट्ट होईल आणि खाली लागू नये, म्हणून आपण सतत अशा प्रकारे ते ढवळत राहायचंय. बेसन शिजायला फारसा वेळ लागत नाही, ते पटकन शिजेल. आणि म्हणूनच आत्ताच मी इथे थोडंसं पाणी सुद्धा त्यामध्ये घालणार आहे, कारण आपण एकदा उकळी आल्यानंतर त्याला जर परत पाणी घातलं तर परत त्याचं टेम्परेचर कमी होईल आणि परत उकळायला वेळ लागेल. म्हणून जे पाणी घालायचंय ते एकाच वेळी घालून घ्यायचं. आणि यासाठी आपण जे ताक वापरणार आहोत ते खूप जास्त गोडही नको आणि खूप अति आंबटही नको. मध्यम चवीचं असं ताक ह्यासाठी आपल्याला वापरायचंय, म्हणजे त्याची चव एकदम परफेक्ट येते. खूप जास्त आंबट ताक तुम्ही वापरलं तर ही भाजी चांगली लागणार नाही आणि खूप गोड ताक वापरलं तर त्याला अजिबात चव येणार नाही. नुसतीच ही भाजी गोडीळ गोडीळ लागेल. म्हणून मीडियम चवीचं ताक यासाठी वापरायचं, म्हणजे हा ताकातला पालक जास्त चविष्ट होतो. आता याला उकळी यायला सुरुवात झालेली आहे आणि बेसनही आता घट्ट होतंय. म्हणूनच उकळी येताना अशा प्रकारे ते ढवळत राहणं गरजेचं आहे. आपण आधी पालक 2 वाफा काढून शिजवून घेतला होता, त्यामुळे आता ही भाजी व्हायला जास्त वेळ लागणार नाही. उकळी आली आणि 5 ते 7 मिनिटं ते उकळवलं की हा ताकातला पालक तयार होईल. पण आपण अजून यामध्ये मीठ घातलेलं नाहीये, त्यामुळे आता मी यामध्ये मीठ घालणार आहे. आणि मीठ घालताना ही पालकाची भाजी आहे हे लक्षात ठेवायचंय, कारण पालक थोडासा
चवीला खारटसरच असतो आणि ह्यामध्ये आपण बेसन सुद्धा वापरलंय आणि बेसनाच्या पदार्थांनाही मीठ कमीच घालावं लागतं. म्हणून हा ताकातला पालक करताना मिठाचं मात्र योग्य प्रमाण घातलं गेलं पाहिजे. ह्या गोष्टीची काळजी मात्र तुम्ही नक्की घ्या. आता मीठ ढवळून झाल्यानंतर मी यामध्ये साखर सुद्धा घालणार आहे. अगदी 1 चमचा साखर आपल्याला यामध्ये घालायची आहे, कारण ताकातला पालक आहे त्यामध्ये ताकाचा आंबटपणा आहे, म्हणून थोडासा साखरेचा गोडवा घातला की हा ताकातला पालक अतिशय चविष्ट होतो. त्यामुळे अगदी छोटा चमचा भर का होईना तुम्ही यामध्ये साखर नक्की घाला, म्हणजे त्याची चव मस्तपैकी बॅलन्स होते आणि हा ताकातला पालक जास्त चविष्ट लागतो. मीठ आणि साखर घालून झाल्यानंतर आपल्याला त्याला 5 मिनिटं उकळी आणायची. हे बघा आता तो चांगला खदखदायला लागलाय. 5 मिनिटं उकळून झाल्यानंतर हा ताकातला पालक खाण्यासाठी तयार आहे. हा तुम्ही भाकरी बरोबर पोळी बरोबर तर खाऊ शकताच, पण भाताबरोबर अतिशय तो अप्रतिम लागतो. गरमागरम वाफाळलेला भात आणि त्यावर गरमागरम हा ताकातला चविष्ट असा पालक, हे कॉम्बिनेशन भन्नाट लागतं. आणि म्हणूनच असा हा चविष्ट ताकातला पालक जर तुम्ही कधी करून बघितला नसेल तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर एकदा तरी नक्की करून बघा. मला खात्री आहे ही रेसिपी तुम्हाला आवडणार आहे. आणि हो, रेसिपी जर आवडली तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा. आणि या चॅनलवरचा जर तुम्ही पहिलाच व्हिडिओ बघत असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त आणि चविष्ट रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.